नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. निमज येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती उत्साहात व भव्यतेने साजरी. नितीन भाऊ आमुने मित्र परिवाराच्या नेतृत्वाखालील अलौकिक आयोजन. महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी आणि पराक्रमी व्यक्तिमत्व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त निमज गावात आज एका सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सवाचे भव्य दर्शन घडले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि नेतृत्व केलं पैलवान नितीन भाऊ आमुने व त्यांच्या मित्र परिवाराने. गेली 12 वर्ष अखंडपणे चालू असलेल्या या जयंती महोत्सवाने यंदा नवी उंची गाठली. सकाळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यानंतर आरेवाडीकरांच्या सुप्रसिद्ध गजी नृत्य कार्यक्रमाने उपस्थितांच्या हृदयात सांस्कृतिक लहर निर्माण केली. गावातून पारंपरिक जंगी मिरवणूक काढण्यात आली. पैलवान नितीन भाऊ आमुने यांच्या प्रेरणेने आणि नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. निमज, नागज, विठ्ठलवाडी, घोरपडी, शिंदेवाडी, लोखंडेवाडी, दुधेभावी, चोरोची, ढालगाव, आरेवाडी, बिरोबा बन, नागज, निमज अशा परिसरातील अनेक गावांचा समावेश असलेल्या या रॅलीत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या रॅलीने सामाजिक एकतेचा आणि सांस्कृतिक जागृतीचा संदेश देण्यासाठी पैलवान नितीन भाऊ आमुने यांनी केलेले प्रयत्न उपस्थितांनी विशेष कौतुक केलं. रॅलीनंतर झालेल्या व्याख्यान कार्यक्रमात गावातील किशोरवयीन कन्यांनी अहिल्या मातेच्या शौर्य गाथेवर ओजस्वी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक पैलवान कृष्णा शेंडगे सर यांनी आपल्या भारदस्त आणि खुमासदार शैलीत करून कार्यक्रमाला 4 चांद लावले. प्रमुख पाहुणे पृथ्वीराज सरगर व बंडू डोंबाळे सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मैदानी तोप पैलवान नितीन भाऊ आमुने यांनी अहिल्या मातेच्या लोककल्याणकारी कार्याचा व दूरदृष्टीचा वेध घेत मार्मिक मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात लहान मुलांसाठी पैलवान नितीन भाऊ आमुने यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी व दांडपट्टा प्रदर्शन घेण्यात आले. यानंतर पैलवान नितीन भाऊ आमुने यांच्या वतीनं महिलांसाठी विशेष साडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या समारोपाला सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पैलवान नितीन भाऊ आमुने म्हणाले, ही रॅली किंवा जयंती आम्ही कोणत्याही राजकीय हेतूने आयोजित करत नाही. आमचे अहिल्या मातेवर खरे प्रेम आहे आणि संपूर्ण हिंदू समाजावरही प्रेम आहे. म्हणून गेली 12 वर्ष आम्ही हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि निष्ठेने साजरा करतो आहोत. पैलवान नितीन भाऊ आमुने यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचा, सांस्कृतिक जागृतीचा आणि युवकांना प्रेरणा देण्याच्या प्रयत्नांचा हा कार्यक्रम एक सुंदर उदाहरण ठरला. निमज परिसरातील जनतेने या भव्य आयोजनाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केलं. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व ग्रामस्थ, नितीन भाऊ आमुने मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. नमस्कार. एलव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये मी चॅनलचा मुख्य संपादक विलास लोखंडे आपले स्वागत करतो. आज आपण कवठेमंकाळ तालुक्यातील निमज या ठिकाणी आलेलो आहोत. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती सालाबादप्रमाणे भाजपचे युवा मोर्चाचे कवठेमंकाळ तालुकाध्यक्ष पैलवान नितीन भाऊ आमुने यांनी आयोजित केलेले आहे. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाऊ, काय सांगाल आपण जयंती आयोजित केल्याबद्दल? पहिल्यांदा आपल्या निमज गावामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होत आहे. त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ही जयंती आम्ही जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालं आम्ही सर्व सहकारी गावकरी मंडळी, माझे सर्व सहकारी मित्र मिळून आम्ही ही जयंती चांगल्या पद्धतीने आता 10 ते 12 वर्ष झालं करत आहोत. आपण जयंतीनिमित्त बाईक रॅली काढली होती संपूर्ण ढालगाव पंचायत समिती गणामध्ये. ही बाईक रॅली काढण्याचं मुख्य कारण कोणतं?
मुख्य कारण काय असं विशेष काय नाही, कारण इलेक्शन वगैरे सगळे संपलेत आता, त्यामुळं आता काढायची काय असं कोणाला दाखवायचं वगैरे असं काय नाही. फक्त आम्हाला आमच्या अहिल्यादेवी मातावर प्रेम आहे आणि आमच्या धनगर समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण सकल हिंदू समाजासाठी आमच्या अहिल्यादेवीचं कार्य आहे, संपूर्ण भारतभर कार्य आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या अहिल्यादेवीवर श्रद्धा आहे, प्रेम आहे, त्याच्यामुळं आम्हाला ही बाईक रॅली काढायची होती आणि हर वर्षी काढतोय. गेल्या वर्षी आपण अहिल्यादेवीची जयंती तालुक्यावर मोठ्या प्रमाणात दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये साजरी केली होती. यावेळी ग्रामीण भागात साजरी करता याचं कारण काय? गेल्या वर्षी कवटेमंकाळमध्ये म्हणजे पहिली जयंती करायची का नाही नक्की नव्हतं आणि तसंच आम्ही डोने महाराजांनाही सांगून आम्ही पहिलं पूर्वनियोजित कार्यक्रम केला होता. तिथं इथून आम्ही प्रतिमा किंवा मूर्तीपूजन करून आम्ही कवटेमंकाळ शहरामध्ये तिथं डोने महाराज म्हणजे बाळूमामाचे जे भाकणूक करतात ते डोने महाराज यांची तिथं सांगती सभा होती. त्याच्यामुळं आम्ही इथून बाईक रॅली काढून कवटेमंकाळ शहरामधून रिटर्न आलो. आज आपण या जयंतीसोबतच आणखी काही कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते कार्यक्रम आहेत? तसं बघायला गेलं तर माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत हे कार्यक्रम सकाळपासून मूर्तीपूजन, अहिल्यादेवीचं मूर्तीपूजन, तसेच आमचे धनगरी गजनृत्य, सकाळी आरेवाडीकरांचं धनगरी नृत्य झालं. त्याचबरोबर आम्ही पूर्ण परिसरातून बाईक रॅली काढली. तसेच तिथून पुढं आता महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि त्या माझ्या माता भगिनींना एक भेटवस्तू म्हणून मी सर्व महिलांना किंवा माझ्या माता भगिनींना, सुहासिनींना मी प्रत्येकाला एक साडी भेटवस्तू माझ्याकडून छोटीशी भेट देत आहे. तसेच अजून लहान मुलांसाठी किंवा सर्वांसाठी आपल्या या परिसरामध्ये पहिल्यांदाच मर्दानी खेळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेलं मर्दानी खेळ, तलवारबाजी असेल, दांडपट्टा असेल किंवा युद्धकलाचा जे खेळ आहे तो आपण ह्या गावामध्ये आपण आज सादर करणार आहोत. आणि त्याचबरोबर महाप्रसाद आहे. त्यानंतर आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी DJ जी मिरवणूक आहे त्या नाचण्यासाठी खास. ठीक आहे. आपण जो महिलांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम केला आहे, हा कार्यक्रम आयोजन करण्यापाठीमागचं मुख्य कारण कोणतं? आमच्या गावामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम बऱ्याच दिवसापासून होतोय, पण काहीतरी छोटी मोठी भेटवस्तू हर वर्षी होतेच. तशी काय काय असे ना, म्हणजे याच्या अगोदर ताट, प्लेट किंवा अजून काय ते पंचपाळा, कुंकवाचा करंडा असं काहीतरी होतंय. पण यावेळेस मला जरा काहीतरी वेगळं वाटलं की खरंच माझ्या माता भगिनींसाठी खास भेट, त्यांना आवडेल अशी एक साडी माझ्याकडून भेट म्हणून यावर्षी देण्यात आलेलं आहे. म्हणजे या जयंतीमध्ये आपण राजकीय काही सभा घेतलेल्या नाही? राजकीय सभा कधीच नाही. मी आधीच सांगितलंय, राजकीय असं मी कधी केलं नाही, कारण 12 वर्ष झाले मी जयंती टिकवतोय आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत. त्यामुळे राजकीयचा काही विषय नाही, इथून पुढे पण होत राहणार आहे. त्यामुळे राजकीयचं काय नाही. असं किती जर राजकीय इलेक्शन येणार जाणार, त्यामुळे मला ही जयंती करायची आहे. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर ही जयंती करणार मी. ठीक. तसेच माझ्या माता भगिनींना साडी देण्याचं किंवा साडी भेट देण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे आपल्या या वार्षिक महिन्यात आलेला हा धोंडा महिना म्हणजेच अधिक महिना, त्यासाठी माझ्या माता भगिनींसाठी ही माझी छोटीशी भेट. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.